तर मनीष आणि मी चाललोय आता सकाळ सकाळ ऊस लावायला. काल पण गेलो होतो. बाय बाय. बसू नका काम आवरा पटापटा. तिला सांगितलंय गरज ते झाड आहे तुम्ही काळजी घ्यायची. काल अर्धा लावलाय, आज अर्धा लावायचा आहे. पण काल आम्ही लवकर गेलो होतो. अशा टायमाला एक एक सरी लावून झालती. राजा पण निघाला. चला कोंबड्यांनो. इथं सकाळ सकाळ कबाईचा आता कालचा राडा उरकायचा कार्यक्रम चालू आहे. चल बावड्या. बावड्या ए बावड्या. तर असा रस्त्याने तिकडून उसाकडून हाय बरं का रस्ता, पण तिकडे ना लई बिबट्याची भीती वाटते सकाळ सकाळ, म्हणून असं ढेकळांनी चाललोय आता. इथं पोल्ट्री कोंबड्यांची. काय कोंबड्या आहेत. थांब ना. बघा चिकनवाल्या कोंबड्या, काय तार आहे त्यांची. अशा कोंबड्या बघितल्यावर कोणाला चिकन तरी खावं वाटेल का? हां, उभ्या राहिल्यावर बघा त्यांची काय तार आहे. दिसते का त्या काय याच्यामधून आता, पण लय खतरनाक तार आहे. तू गेली तू कशी बघा. बघा आता या कोंबड्या. हां, असं बघितल्यावर चिकन खावं वाटेल का? बदका किती आल्यात बघा. हां, ही आहे पोल्ट्री कोंबड्यांची. तिथून तर इथपर्यंत आहे. आणि ही बारकाली बारकाली पिल्लं आणतात. आता चांगल्या मोठ्याला झाल्यात. काय ग बसल्या का? हां, चला येईन एक दिवस टेम्पो तुम्हाला न्यायला. शेताला आरामशीर बसल्यात बाय. कसं वाटतंय? आज मनीषा जाणार आहे शिरूरला बरं का. आणि मी हिची सुट्टी संपली, ही चालली शिरूरला. मी पण जाईन उद्या पुण्याला. उद्या नाही तर परवा आहे ना. कोण आहे ते गाडीवर? कामेरची पोरं असतात. हां, टिट्याले सकाळच्या हे होत राहतात. टिट्या आरडल्या का राजाला भीती वाटते. काय आले काय? काय आले काय, काय आले का. तर आले जुन्या घरी. नारळाची झाडे एकदम मस्त दिसतात. काही सकाळ सकाळ आता हे यांचं जुनं घर आहे, हे पाडीत्यात. हे बंगल्यात राहायला गेलेत आता वरती. मी नाही आमची जाव. काय हात करते मी ना. काल तर होतं. इथं आमचा अण्णा आहे. एवढं इथं तोडून ठेवले तरी घेऊन नाही आले. इथं आमचे मामा आहे. ऊस तोडीत आहेत, तिकडं वाडी बांधित आहेत. सांगा जरा माहिती. कसं तोडीत? नाही कसं तोडीत ते ऊस तर माहिती सगळ्यांना, त्याला ऊसच म्हणतात. त्याचा डोळा दाखवा, डोळा. एका ऊसाचा बघा, हे असं डोळा आहे ना, डोळ्याचे असे छोटे छोटे तुकडे करतात लावायला. डोळ्याचे 4 प्रकार असतात. हां, आंधळा डोळा. हां, आंधळा उगतो का नाही? एक सुजलेला डोळा, एक फुटलेला डोळा. हे लय कहाणी वेगळी सांगतात बाया. अशी कहाणी सांगितल्यावर काय म्हणतील लोक.
याला म्हणतात सुजलेला डोळा. सुजलेला डोळा लवकर उगून येत असं. याला म्हणतात फुगलेला डोळा. मनीषाने कॅरेट आणले. या 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 चला 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 चल ऊस गोळा करून घे पटकन. तो बाबा तिकडे कर. डोळं बघून तोडे त्यात अण्णा. ज्याला डोळं नाही ते असं इकडं फेकून दिलं जातात कारण ते उगत नाही मग ऊस. आता इथे कॅरेट फुल भरवी ती मामा वाडी जमा करीतात. तर 2 साऱ्या लावायच्या राहिल्यात आमच्या आणि आम्ही आता चाललोय जांभळं खायला. ऊस संपलाय म्हणून. नाही अरे 2 साऱ्या राहिल्यात. इथं शुभम टाकी भरतो काय तू. अरे शुभम आहे आमचा पोल्ट्रीची टाकी भरतोय. त्यांच्या कोंबड्या आहेत का रे. किती कोंबड्या आहेत 4000. हो खोली ऊन काढली बाय सगळी. हा मग 3 जण होती. इथं मीनाची खोली होती स्वयंपाकाची काढली सगळी. हो का तिथं जांभळे आहेत. पाऊस झाला होता ना तर जांभळं चांगली पिकल्यात आता. जांभळं ते पिकल्यात. हाताने तोडता येते ना अशी जांभळीत. वरती तर लय पिकल्यात गो. मनीषाला लय भीती वाटते बरं का. म्हणते ऊस आहे काय व्हायचं तर नाही. म्हणलं काय नाही होतं का. सगळ्यांनी अशा साऱ्या काढून ठेवल्या. सगळ्यांना ऊस लावायचे. इथं चालायचं लय अवघड आहे पण. हो का हे किती पाड पडले. आणून काढून तरी नाही लय पाड पडल्यात. लय पाड पडल्यात. तू आता पाडच गोळा करून आण. पाड गोळा करून आण तेच खाऊ. तो तिकडं किती मोठा गेलाय खाली. आई असून नाचतोस का नाही आणा पाण्याचा. हो किती पाड पडलेत ग. काही फार सुकून गेल्यात. खालचं आणते लय मोठं आहे. आणि इकडचे पण आण. देवा असं वाया जायचं म्हणलं काय खरंय. आणि आत्या तिथं हा मग ए इकडे हो का किती आंबे सापडलेत. चांगले पिवळे पिवळे झाले आहेत. बरं आली मग बघितलं ग तो. बघा आता हे आंबे एवढे खाली पडले आहेत. वरती किती आहेत. गेला चांगलाच गेला. बस आता हे खाऊ आणि मग गोळा नको काय खायला तिकडे. लय घाबरते मनीषा म्हणते इथं नको खायला तिकडं जाऊ. बरं ओढली चला मी खाली दिसतोय का. नको कशाला हेच पाडल्यात तेच घे आता. तर आता एवढे आंबे घेतल्यात. मनीषाकडे काही आहे. चाललो आता. मनीषा म्हणते नको इथं ऊसाच्या कडेला तिला भीती वाटते.
लिंबाच्या झाडाला लिंब आहेत. मला जायचे उद्या परवा, तेव्हा लिंब घेऊन जाते बरेच. मनीषा पळाली, तिला लई भीती वाटते. बरं झालं आलो ग, बरं झालं खाली आलो. एवढे आंबे पडले आहेत. राजाला किती गडबड आहे, गेला निघून पटकन. ते चांगलंच घाबरते उसात बिबट्यासाठी. दाखव किती सापडले तुला परत. मनीषा येतं आंबे धुवून घेते. राजा आपला पळून पळून जाम झालाय आमच्या संग. निसता पोरांसारखाच मागं मागं पळतोय. आम्ही जिथं निघालोच. चल ना तिकडे जायचं ना. अर्धा घेतला. चला आता मस्त आंबे खातो आम्ही. राजा बसलाय आता मस्त सावलीला. आंबे खायला मस्त दोघींनी आंबा घेतला एक एखादा. लय मजा आहे गावाला, आहे ना ग. अशी मजा कुठंच नाही. पुण्याला नाही, शिरूरला पण नाही अशी मजा, आहे की नाही. असते थोडंसं ऊन, पण गावाला मजा असते. शहरातलं काय खरं नाही का ग. घरात गप बसायचं, दरवाजा लावायचा आणि आपल्या आपल्या घरात बसायचं, असं आहे. चला आता आंबे खातो. मस्त 2-2 आंबे खाऊन आता आम्ही निघालो परत ऊस लावायला, है ना ग. राहिले 2 सारे. हात धुवायला पाणी नाही, तोंडाची पार हे झाली का ग. पण आता ऊसच लावायचे. हिला ती म्हणत होती कुठंतरी शोधू, म्हणलं नको आता शोधायला, आपल्याला ऊसच लावायचे म्हणलं. तसं पण उन्हातच घाम गाळायचाय, राहू दे म्हणलं. मातीतच ऊस तर लावायचा आहे. तर चला आता निघतो ऊस लावायला. चल रे राजा चल. त्याला असं झाले कधी घरी जाईन, पण आता अजून काम राहिले. आम्ही गेल्याशिवाय ते जाणार नाही. तर बघा असं पडले. आता त्याला पाडायचा कधी योग्य येते काय माहिती. बघा कंदील आहे आतमध्ये. जेव्हा लाईटी नव्हत्या तेव्हा कंदील लावायचं. काय ह्या 2 साऱ्या राहिल्यात लावायच्या. आता मामा टाकतात ऊसाची टिपरी आणि आम्ही दोघींनी लावायला सुरुवात केलेली. आता याच्यानंतर मामा पाणी सोडतील. मग आणि इथं पाण्यात चांगली मस्त आंघोळ केली. राजा जायचं घरी, हा चल चल जाऊ. चला लय कंटाळा आला है ना तुला. चल. खुश झाला राजा. कवळी पण ना उद्या भेंड ना चांगली. उद्या भेंडी तोडता येईल. चल. नाही मारायची आता, लय कावळे आहेत ना इथं. अण्णा पाणी भरत्यात मक्कला. जनावरांची मका आहे का गोल्डन मका? गोल्डन. पावसाळ्यात खा कंस. पाऊस होईन का? नाही काय मग अवघड होईन आपलं. अवघड होईन आपलं. हा अहो नुसतं खायला प्यायचं काय, प्यायचं काय मग. पाणी नसलं काय करायचं. हा पाऊस नाही झालं कुठून राहीन बरं. काय अण्णा तुम्ही.
येरी खाताय दुसरे लागला राजा घाबरायला पुढे जाऊन. याला लोक कुठून आणत्याल जा सावलीत जा. ऊसाच्या कडेने चलत नाही अजिबात. आम्ही चाललो इथं ऊसाच्या कडकडनी. त्याला माहिती आहे ऊसात बिबटे आहे, त्याच्यामुळे तो काही कडाने चलत नाही, रोज तिकडूनच जातो. आणि याच्यानंतर थोड्या वेळाने एवढा स्पीड धरतो ना. वाल उगल्यात काय ग? इथं पहिले वाल होते तर किती वाल उगल्यात. तर इथं शुभम आलाय गुड्डाच्या बाळाला भेटायला. बरेच दिवस झाले, म्हणला मला पाहायचं होतं बाळ. गुड्डा तिकडं होती म्हणून मग गुड्डा आली काल. मग आला शुभम भेटायला. लय आनंद झालाय त्याला, है ना रे शुभम? आत्यांचं चाललंय शेंगा फोडायचं काम. त्याला लय लहान मुलं आवडतात. शुभमला त्याचे गाल वाढायचे. राजाला दमलाय, झोपलाय आता जाम. बोल रे शुभम त्यासोबत. लईच आम्हाला आनंद झालाय बाच्याला बघून. अण्णा पण आले.